आपण 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी दिन म्हणून साजरा करतो, परंतु या वर्षीचा आजचा हा दिवस साजरा करताना एक वेगळाच आनंद होत आहे. कारण कित्येक वर्ष आपल्या माय मराठीवर प्रेम करणारे, आपल्या माय मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले, परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नव्हता. मागील वर्षी मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये तो तिला मिळाला आणि अभिमान वाटतो असा हा दिवस सोन्याचा आला. आणि म्हणूनच आपल्याला आजच्या या दिनी हा मराठीचा उत्सव साजरी करायलाच हवा. आणि म्हणून आम्ही काही बालचमू या निमित्ताने आपल्या समोर सादर करीत आहोत एक छोटीशी मराठी नाटक. राम राम मंडळी. अहो, वाटत नसलं तरी मी या राज्याचा महाराज आहे. हो हो, बोला मग. आजच्या नाटिकेचा नेमका विषय काय? तुला तर मित्रांनो, आज आपण तुमच्या समोर सादर करणार आहोत एक नाटिका. मग नाटिकेचा तरी विषय काय ते तुला का सांगायचं? म्हणजे अगं, वाटत नसलं तरी मी कोण आहे रे? मी कळलं का? म्हणून माझ्याशी नीट बोलायचं. याच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. जाते जाते. तर मित्रांनो, तुम्हीच सांगा आजच्या नाटिकेचा विषय काय? नाटक तर व्यसनमुक्तीवर दाखवूया. नाही नाही, नाटक स्वच्छता अभियानावर दाखवूया. त्याचा खूप ट्रेंड चाललाय ना. आज आपण नाटक स्वच्छता अभियानावर दाखवूया. त्याचा खूप ट्रेंड चाललाय ना. मग बोला हॅशटॅग स्वच्छता अभियान. थांबा थांबा, अरे मी सांगते. विषय आहे आपल्या मायबोलीचा, विषय आहे आपल्या मराठी भाषेचा. आजकाल आपली भाषा, मातृभाषेचा वापर कमी होत चालला आहे. आपली माणसंच मराठी भाषा बोलण्यात संकोच करतात. चला तर मग आपण मराठी भाषा संवर्धन याविषयी बोलूया. या नाटकाचा उद्देश कोणत्याही भाषेचा विरोध किंवा कोणत्याही समुदायाच्या भावनांना ठेच पोहोचवणे नाही, तर हे नाटक केवळ मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्याच्या निमित्ताने रचले गेलेले आहे. कार्यवाही पहिली. हॅलो सासू मॉम, काय करत आहात? मॉम, युअर कार इज माय कार. राईट बेटा, ऑफकोर्स. सो दिस हाऊस इज ऑल्सो माइन. राईट बेटा, ऑफकोर्स. आलीस का घरी? दमले असतील ना? हो ना सासू मॉम, आमच्या ऑफिस मध्ये विषय चालला होता की आपण महाराष्ट्रात राहत आहोत, तर आपल्याला मातृभाषा ही यायलाच हवी. हे अगदी बरोबर आहे नाही का? हे चक्क तू म्हणतेस. तूच तर सारखं सासू मॉम करत असतेस. अगं, निदान आपल्या मुलींना तरी या मातृभाषेपासून दूर ठेवू नकोस. अगं, मराठी आईच्या पोटी जन्मलेल्या मुलींनी मराठी भाषेतच बोलावं ही काही माझी अपेक्षा चुकत आहे का? म्हणजे बघ, उद्या तू तुझी गाडी, प्रॉपर्टी सगळं तुझ्या मुलीच्या नावावर वारसा हक्कानं करून जाशील. आणि आमच्याकडून मिळालेल्या मराठी भाषेचं काय? ती जर तू तिला दिलीच नाही तर ती पुढच्या पिढीला काय देणार? पुढच्या पिढीला काय देणार? तुम्हाला काय वाटतं वारसा म्हणजे काय? पूर्वजांची इस्टेट किंवा पैसा आपल्याला मिळालं छे मुळीच नाही. वारसा मिळाला पाहिजे तो चांगल्या गुणांचा, चांगल्या वृत्तीचा, आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा. ही मायभूमी ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमची.
महवंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महवंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची आमचा आहे मराठी आमची आहे बोली अस्मानी झाली भव्य पताका भरती प्रसंग दुसरा, कार्यवाही दुसरी. काय रे अमियो, कुठे निघालास? काय नाही हो, जरा फेरफटका मारत होतो. बरं का अमियो, ही माझी मुलगी स्वरा नुकतीच 12वी पास झाली आणि ती कॉलेजमध्ये देखील पहिली आली. एवढंच नाही, ती 10वीत शाळेत देखील पहिली आली. हे मॉम, that's 97% in 10th and 95% in 12th. अरे बापरे, आपल्या दोघांना वेळेत तरी तेवढे मार्क होते का? मला तर 10वीत 37 आणि 12वीत 38 होते. वेट 37. अगं 37 आणि 38. जाऊ दे अमियो, तिला तिची मराठी एवढी कच्ची आहे, पण ती इंग्रजी आणि जर्मन अगदी फाटफाट बोलते. तसंही तिला बाहेरच पाठवायचंय. अच्छा, इंग्रजी फाटफाट बोलते, जर्मन फाटफाट बोलते, पण मराठी आपली मातृभाषा असून त्यातील तिला साध्या आकडी येत नाही. काही उपयोग या 90-95%. वेट 90-95. बघा काकू, जिला साधे स्वतःला पडलेले मार्क हे जर मातृभाषेत सांगता येत नसतील तर काय उपयोग आहे हुशारीचा? हे विश्वाची माझे घर असे सांगणारे तुकोबाराज याच मातीत मराठीची बोलू कौतुके, आम्हा तुझे पैजा जिंके असा संदेश देणारे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. साक्षात मराठीने अमृतासोबतही पैजा जिंकलेला आहे. मग इंग्रजी काय चीज आहे? आधी तुम्ही सुरुवात करा ना, मग हळूहळू तेही करतील. प्रसंग तिसरा, कारवाई तिसरी. ओ पवार, काय चालला? ए मित्रा, कुठे चाललास? बस आमच्या सोबत. काय नाही रे, जरा काम होतं. बरं, 1 मिनिट थांब. भैया, हमारे लिए 3 कप स्पेशल चाय लाओ. खायला काय आहे का बाबा? मिलेगा, पर टाइम है, अभी चाय मिलेगी. कॉफी काय? नहीं, अभी चाय ही है. अरे बाबा, मी सांगितलेली तुला आज्ञा मराठी समजली असेलच ना? अरे मग विदित, ही सवलत तू त्याला मराठीतून दे. अरे जाऊ दे, सोड दे. अरे मी सांगतो म्हणून दे ना. भावा, आम्हाला 3 कप स्पेशल चहा. स्पेशल नाही रे, विशेष. बर, तू एवढा वैतागला कायस? अरे आता मला सांग, आपण मराठी भाषेत हा कुसुमाग्रजांची जयंती साजरा करतो, तर मी पु. ल. देशपांडेंचा फोटो लावतो. मग काय झालं? अरे मग काय झालं, काय विचारताय? मराठी भाषा दिवस आपण कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त साजरा करतो ना. अरे एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहित नाही? मित्रांनो, तुम्हाला तरी माहित असेल ना? अरे ह्याच्यावर चिडून राहिलास. आधीच त्याला प्रमोशन भेटून नाही राहिलं. अरे प्रमोशन कसं भेटून राहील? ती भेटायला काय व्यक्ती आहे का? हॅलो गाईज. आता ही कोण आली फॉरेनची बाटली? मग काय तर. हो, असेल मी कॉलेजची बाटली, पण मला आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचा खूप अभिमान आणि आदर आहे. पवार, आता हिच्याशी तुमच्या शुद्ध मराठीत बोलायचं का आमच्या अशुद्ध मराठीत? जल्ला बोलू तर बघ. अरे मी मगापासून तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तिला मराठी येते. व्यवस्थित मराठी बोलता येते आणि समजतेही. शुद्ध मराठी येते का? शुद्ध मराठी ना. 42 म्हणजे मराठी भाषेत 42 पेक्षा जास्त बोली भाषा आहेत. मग त्यातील अशुद्ध कोणती आणि शुद्ध कोणती हे ठरवणार कोण आणि कशी? तुझा फोन चार्जिंगला लावला आहेस का? तू गाडी कुठे पार्क केली आहेस? अँड तो टेबल रिकामा आहे का? तुम्हाला समजत आहे
आहे का तुम्ही काय बोलत आहात ते? म्हणजे चार्जिंग, पार्क, अँड हे सगळे इंग्रजी शब्द आहेत आणि हे तुम्ही एक्सेप्ट केले इन शुद्ध मराठी. तुम्ही बोलत आहात ते बरोबरच आहे. मित्रांनो, हर बोली, हीच बोली, त्या बोलीपेक्षा माय बोलीवर जास्त प्रेम करा. ते जास्त सुंदर नाही का? अरे ते जाऊ दे, पण आपला चहा आला नाही अजून. तरी त्यातला चहा एकच आहे ना. चहा काय असा असतो का? अरे तुम्ही चालला ना चहा मागवायला. आपला अभ्यास ठरले ना, मराठीतून जास्तीत जास्त शब्द बोलायचे. पण चेंज नाही, चांगलं. उत्तुंग भरारी भविष्यासाठी एक दिला